नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातील निवडक महिला पत्रकारांना सन्मानित करण्यात आलं। या समारोहात यूसीएन न्यूज वृत्तनिवेदिका आणि प्रतिनिधी श्रुतिका झाडेचाही सत्कार करण्यात आला। नागपुरातील प्रेस क्लब इथं हा कार्यक्रम पार पडला। दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था गोडबोले कार्लेकर आणि महाराष्ट्र अकाउंट्स अँड फायनान्सेस सर्व्हिसेसच्या संचालक सुवर्णा पांडे यांची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमात यंदाचा स्त्री गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीताताई महाजन यांना प्रदान करण्यात आला। तर श्रीमती शोभा विनोद स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार हितवादच्या डेप्युटी एडिटर आसावरी शेनोलीकर यांना प्रदान करण्यात आला। याशिवाय महिला पत्रकारांमध्ये यूसीएन न्यूज प्रतिनिधी श्रुतिका झाडे, दैनिक भास्करच्या वंदना सोनी, टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रगती खंडेलवाल, हितवादच्या मीनाक्षी बंगाली आणि पत्रकार पत्नी म्हणून शारदा श्रीपाद अपराजित यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान श्रुतिका झाडे हिने आपल्या भावना व्यक्त करताना सन्मान मिळाल्याचा आनंद व्यक्त केला। खरं तर सन्मान हा प्रत्येकालाच हवा असतो, कारण सन्मानाने एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ग्रो होतच असते, पण सोबतच त्या व्यक्तीची समाजात जी आहे ती एक इमेजसुद्धा वाढत असते। आणि हा सन्मान जेव्हा एखाद्या महिलेला मिळतो तेव्हा फक्त त्या महिलेपुरतीच तो सीमित राहत नाही, तर तो त्या समाजात बदलाचं ते प्रतीक बनतं। आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने हा सन्मान मिळतोय। खरं तर महिला या ज्या आहेत या सगळ्यांना बांधून ठेवतात, त्या सगळ्या नात्यांना एका माळेत ओवून ठेवणारा धागा म्हणजे महिला असते। आणि आपण म्हणतो की महिला या प्रत्येक क्षेत्रात समोर आहेत, पुरुषांच्या खांद्याशी खांदा मिळवून त्या प्रगती करत आहे आणि त्यांना समान संधी मिळते। पण आय गेस संघर्ष हा कमी होत नाही आहे आणि खरा सन्मान हा त्यांच्या संघर्षाचा व्हायला हवा। आणि हा एक दिवस, एक आठवडा, एक महिना एवढाच मर्यादित न राहता तो रोज व्हायला हवा, प्रत्येक पावलावर व्हायला हवा। आता तुम्ही म्हणाल की रोज व्हायला हवा, तर रोज काय त्यांना वेगवेगळी भेटवस्तू द्यायची का रोज? तर असं काही नाही आहे। आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांचा सन्मान करू शकतो। आणि दुसऱ्यांचं कशाला घ्यायचं, आपण आपल्या कुटुंबाचंच उदाहरण घेऊया। आपली आई रोज राबत असते, तिला आपण साधा एक पेला पाणी किंवा तिला काय हवं नको हे विचारू शकतो। आणि आय डोंट थिंक सो की त्याच्यासाठी आपल्याला काही पैशांची इन्व्हेस्टमेंट करावं लागते। आपल्या घरचंच आहे सगळं, आपलीच आई आहे आणि अशी व्यक्ती, अशी महिला जिचा आपण रोज सन्मान नक्कीच करू शकतो। एकदम छोटीशी गोष्ट आहे आणि आज मला हा सन्मान मिळाला आहे। हा सन्मान खरं तर माझ्या कामाचा आहे। हा सन्मान माझ्या एकटीचा नाही आहे, कारण या सन्मानाचे खूप सारे भागीदार आहेत। हा सन्मान माझ्या कुटुंबाचा आहे, ज्यांनी प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली। हा सन्मान माझ्या शाळेच्या शिक्षकांचा आहे, ज्यांनी मला घडवलं। हा सन्मान माझ्या यूसीएन न्यूज चॅनलचा आहे, जिथे मी काम करते। सगळे डायरेक्टर्स, मुख्य संपादक आणि सगळे माझे सिनियर्स, सगळे प्रत्येक ती व्यक्ती ज्यांच्याकडनं मी काही ना काहीतरी शिकलेली आहे। आणि हा सन्मान प्रेक्षकांचा आहे, जे मला रोज बघतात, ज्यांना मला बघायला आवडतं। हा सन्मान प्रत्येक त्या बस ड्रायव्हरचा आहे, जे मला रोज अगदी न चुकता वेळेवर घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अगदी सुरक्षितपणे सोडतात। हा सन्मान त्या प्रत्येक महिलेचा आहे, ज्यांच्याकडे बघून मला काम करायची प्रेरणा मिळते।